नमस्कार, मी वल्लरी फ्रॉम ब्रँड आभा फॅशन आणि माझा आत्ताचा हा लागोपाठचा दुसरा व्हिडिओ आहे हँडमेड प्रॉडक्ट्सचा. आणि खरं तर पहिल्यांदाच मी अशा पद्धतीच्या या हँडमेड प्रॉडक्टसाठी व्हिडिओ बनवते आहे, त्यामुळे चूकभूल माफ असावी सुरुवातीलाच सांगते. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे की मी वायर्स पासून ही अशी ज्वेलरी बनवते आणि ती पूर्णपणे हाताने बनवली जाते. म्हणजे ह्या कानातल्याची गंमत अशी की ह्या कानातल्याचे हे जे हुक्स आहेत हे हुक्स सुद्धा हाताने बनवले आहेत. सो अशी वेगवेगळ्या डिझाईन्सची मी ज्वेलरी बनवते. आणि ऑनेस्टली स्पीकिंग ही आत्ता असा व्हिडिओ बनवायचा अजिबात माझ्या डोक्यात नव्हता, पण मी हा सेटअप केला आणि तो आधीचा व्हिडिओ बनवला क्रोशेच्या स्लिंग बॅग्सचा आणि म्हटलं की अरे काय म्हणतात ते, जागा पण आहे आणि आता मौका पण आहे, तर चला बनवून टाकूया. तर सुरुवात करते. तुम्हाला पहिल्यांदा सांगते की हा जो स्टँड आहे या स्टँडचा रंग असा छान डार्क हिरवा आहे. तुम्हाला तो आता कदाचित मोरपिशी दिसत असेल. तसंच ह्या बीड्सचा रंग सुद्धा डार्क हिरवा आहे. सो मी प्लॅन केलेला नव्हता हा व्हिडिओ बनवायचा, त्यामुळे माझ्याकडे आता ऍक्च्युली अशी प्रॉपर काही अरेंजमेंट नाहीये की हे सगळे छान वेगळे वेगळे दिसतील कानातले आणि अशी मस्त डिस्प्ले. मी एक स्टँड भरपूर आहेत वेगवेगळ्या प्रदर्शनात मध्ये मी जेव्हा माझी ज्वेलरी मांडते तेव्हाचे, पण ते सगळे स्टँड प्रदर्शन झालं की पॅक करून ठेवून दिले जातात. आणि आता हे इतक्या लास्ट मिनिटला मी ठरवलं की आता हा व्हिडिओ बनवायचा की आय एम सॉरी प्रॉपर डिस्प्ले नाही दाखवू शकत आहे. तर मी सुरुवात करते माझ्या सर्वात जुन्या डिझाईन पासून आणि माझ्या सर्वात आवडत्या डिझाईन पासून. हे आहे कॉफी मगचं डिझाईन. खूप सुंदर दिसतात कानात आणि खूप वेगळे म्हणून यंग जनरेशनला हे आवडतात आणि कॉफी लव्हर्सना, टी लव्हर्सना तर प्रचंड आवडतात. मला तुम्हाला सांगायला आणि हे दाखवायला आवडेल की बघा, तिथून लांबूनच तुमच्या लक्षात आलंच असेल की हे दोन्ही कानातले जवळजवळ तंतोतंत सारखे आहेत. ओके, जवळजवळ तंतोतंत सारखे आहेत. सारख्या साईजचे, सारख्या उंचीचे, सारख्या जाडीचे. ती कॉफीची वळणं सुद्धा मी शक्यतोपर्यंत सारखी ठेवायचा प्रयत्न करते, कारण ते कानातले आहेत ना, कानात दोन वेगळे वेगळे. म्हणजे आजची जनरेशन घालते पण मलाच अजून ते पटत नाहीये. तर ह्या कानातल्यांची किंमत आहे 225 रुपये. तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मला मेसेज करा. नंबर समोर दिलाच आहे 7045196849. त्यानंतर हे अत्यंत साधे म्हणजे साधे नाहीये पण तसे साधे डिझाईन, तसं थोडंसं साधं डिझाईन पण तरीही अत्यंत गोड. तुम्हाला साईजचा अंदाज येत असेल आता इथे माझ्या हातावर बघून. अतिशय गोड मणी आहेत हे, थोडेसे ट्रान्सपरंट असे. ह्याची किंमत आहे रुपये 250, 250. त्यानंतर हे डिझाईन कानातल्यांचं. ओके, तुम्हाला मी हे मुद्दाम हातावर दाखवते आहे म्हणजे ते किती साधारण कानात मोठे दिसतील ह्याचा तुम्हाला अंदाज यावा. आणि वजनाला म्हणाल तर अतिशय हलके असतात हे कानातले. बघा, याची सुद्धा किंमत आहे रुपये 250.
हे एक नवीन डिझाईन आहे. बरं, हे जे आधीचे कानातले मी तुम्हाला दाखवले, ही एक रेने म्हणून वायर आर्टिस्टच आहे, भारतातलीच आहे. तिच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन तिच्या परवानगीने मी तिचं डिझाईन वापरलेलं आहे. कुईरीचं डिझाईन मला स्वतःला प्रचंड आवडतं. जेव्हा जेव्हा लहानपणापासून मी असं उगाचच, आपण कसं वह्यांवर चित्र काढतो, पुस्तकांवर चित्र काढतो, शेवटच्या पानावर चित्र काढतो, वेळ गेला नाही की, तशा पद्धतीने मी अजूनही काढते वेळ गेला नाही की. तर त्याला आता आपण डुडलिंग असं खूप छान गोड शब्द वापरतो. तर ते डुडलिंग करताना माझं हे कुईरी हे माझं अत्यंत आवडतं डिझाईन आहे. आणि दुसरं डिझाईन आहे माझं आवडतं ते म्हणजे मोर. सो ह्याच्यामध्ये कुईरी आणि मोर असं एकत्र डिझाईन करायचा प्रयत्न केलाय. आय होप तुम्हाला हे आवडेल. ह्याची किंमत आहे 300 रुपये फक्त. हे एवढे डिझाईन कॉम्प्लेक्स असून आणि जास्त थोड्या तारा वापरलेल्या असून सुद्धा हलकं आहे हा एकदम वापरायला. आणि हे तुम्ही मगासपासून बघताच आहात डिझाईन, पण ते तुम्हाला जवळून दाखवायच्या अगोदर मी तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे. ते म्हणजे मी तुम्हाला आत्ता एक कानातल्याचं एक पटकन डिझाईन करून दाखवणार आहे. ते डिझाईन आहे जे मी सर्वात पहिलं बनवलं कानातलं. आणि त्याच्या अगोदर मला तुम्हाला जर वायर्सची छोटी छोटी डिझाईन्स बनवायची असतील, सोपी डिझाईन्स बनवायची असतील, तुम्हाला हे 3 मेन ह्या पकडी लागतात. ही राऊंड नोज प्लायर, ही फ्लॅट नोज पक्कड, अगदी फ्लॅट नाही, पॉइंटेड नोज पक्कड, आणि हा कटर, फ्लॅश कटर. सो ह्या 3 मेन गोष्टी लागतात. माझ्याकडे तसा पकडींचा भरपूर मोठा खजिना आहे. आणि मी असं रियूज पण करते वेगवेगळ्या बॉक्सेसना. हे बघा, माझ्याकडे भरपूर पकडी आहेत वेगळ्या वेगळ्या, पण ह्या 3 पकडी सर्वात जास्त वापरल्या जातात. तर राऊंड नोज प्लायर, पॉइंटेड नोज प्लायर आणि हा कटर. तर आपण बनवूया मी बनवलेलं सर्वात पहिलं डिझाईन. जनरली कसं केलं जातं की बरेच जण प्रत्येक डिझाईनसाठी अमुक इतक्या लेंथची वायर कापून घ्या वगैरे सांगतात. तर मी थोडी जास्त प्रयोगशील आहे. ह्याला कलाकारांच्या भाषेत थोडं आळशी म्हणतात, म्हणजे कलाकारांच्या भाषेत प्रयोगशील आणि सर्वसाधारण भाषेत आळशी म्हणतात. तर मी प्रयोगशील असल्यामुळे मी डायरेक्ट बनवायला सुरुवात करते. मी म्युझिकल ट्रेबल बनवते आहे. हे सुद्धा कानातल्याचं डिझाईन माझ्या खूप मैत्रिणींना, ग्राहक मैत्रिणींना आवडतं आणि ह्याची कायम ऑर्डर असते मला. ह्याच्यामध्ये वेगवेगळे 2-3 प्रकार बनवते मी. तुम्हाला माझ्या पेजवरती, आभा फॅशन हँडमेड्स या पेजवरती तुम्हाला हे बघायला मिळेल. आणि असं मी जेव्हा प्रयोगशील काम करते तेव्हा ते वेडवाकडं वायर होणं वगैरे वगैरे गोष्टी ओघाने आल्याच. आता त्या मला प्रॅक्टिसने जमायला लागले काय करायचं. तर मी तुमच्यासाठी याचे खास मेजरमेंट्स नक्की टाकेन, ह्या पोस्ट खालीच टाकेन. तर ही वायर इथे असा गोल बनवला, वायर सरळ ठेवली. ओके, ही वायरी जनरली हाताने सरळ करून घ्यायला लागतात. आता ही माझी वायर फारशी वापरलेली नसल्यामुळे किंवा फारशी वेडीवाकडी झालेली नसल्यामुळे मला ती सरळ करायची गरज नाही पडली, ती ऑलरेडी सरळ आहे. आणि ह्यानंतर बोटाने असा त्याला आकार द्यायचा. आणि तुम्हाला आतलं त्या ट्रेबलच्या आतमध्ये किती वेळा स्पायरली ते फिरवायचं आहे किंवा तुम्हाला कसं हवं आहे ते तुमच्या हिशोबानुसार तुम्ही त्याला कट करायचं. मला तसं तो थोडासा ट्रेबलचा तो जो आतला भाग आहे तो थोडासा भरला की मला छान वाटतं. मला तसं ते आवडतं म्हणून मी हे असं अजून थोडंसं डेकोरेटिव्ह म्हणता येईल तुम्हाला
असं बनवते. आता इथे आल्यावर हे बघा ट्रेबल बनलाय आपला. आता हा कट केला. ह्या पद्धतीचे जे कटर आहेत ते तुम्हाला खूप प्रिसाइज कटिंग करवतात. अर्थात वरचा भाग सर्वात जास्त वापरला जातो हा अशा पद्धतीच्या कटिंग मध्ये, आणि त्यामुळे ते खूप रेग्युलरली बदलायला पण लागतात. तर हा आपला ट्रेबल तयार आहे. बघा आता हा ना थोडासा असा तिरका झाला इथे. ओके, सो अशा पद्धतीने त्याला थोडासा हलवायचा म्हणजे ऍक्च्युली पुन्हा एकदा मी आता हे बनवायचं ठरवलेलं नव्हतं किंवा असा तुम्हाला एखादा डेमो दाखवीन असं हे डोक्यात नव्हतं. त्यामुळे मी इथे आता पक्कड घेऊन बसलेले नाहीये. पण पुन्हा एकदा प्रयोगशील व्यक्ती असल्यामुळे मी कुठल्याही गोष्टीचा पक्कड म्हणून वापर करू शकते. आणि काही सॉरी पक्कड नाही, हातोडी. तसं हे थोडंसं फार नाही ते ठोकायचं आहे मला. बन गया अपना ट्रेबल. आपलं हे पहिलं कानातलं रेडी आहे. तुम्हाला याच्यामध्ये जर अजून काही मणी वगैरे लावायचं असेल तर तोही आपण लावूया. मणी कुठे गेले? आय एम व्हेरी सॉरी की मध्ये मध्ये मी तुम्हाला अशी सोडून जाते, कारण मी खरंच हे प्लॅन केलं नव्हतं. खूपच अति उत्साहात मी हे सुरू केलं आणि आता दाखवता माझ्या लक्षात येते की मी हाताशी या गोष्टी प्लॅन का करायला पाहिजेत. कारण याच्यासाठी हाताशी तुमच्या वस्तू अवेलेबल पाहिजेत, नाहीतर हे असं होतं. तर आपण एक छोटासा मोठासा मोती घेऊया. हे खूप गोड मोती आहेत माझ्याकडे. हे बघा खूप छान. चला सापडा लवकर. कुठे गेलाय ह्याचा एंड? ओके, दुसरे मिळाले, मोती नाही, काळे मणी मिळाले. तर आता तुम्हाला दाखवण्यासाठी मला ते पुरेसे आहे. बघा हा काळा मणी आहे मी घेतलेला. ग्लास मणी आहे. तुम्हाला कुठले हवे ते मणी तुम्ही वापरा. प्लॅस्टिकचे वापरा, काचेचे वापरा, धातूचे वापरा, किंवा खरे सेमी प्रेशियस वापरा, काही वापरा. आणि आता हा मणी अडकवण्यासाठी ओके, मी जी आता ही वायर घेतली आहे ही माझ्या आठवणीप्रमाणे आणि माझ्या अंदाजाने 20 गेजची वायर आहे. मी जनरली ह्या वायर्स वापरताना त्याला लेबल लावलेलं असतं, पण गेल्या काही दिवसात ते लेबल माझ्याकडून हरवलं आहे. मग अशा वेळी मला अंदाज येतो की मला कुठली वायर वापरायला हवी. सो ही साधारण 20 गेजची वायर आहे किंवा 19 गेजची वायर आहे. सो साधारण 18, 19, 20 गेजची वायर तुम्ही परफेक्टली वापरू शकता कानातल्यांसाठी. आणि आता आपल्याला मणी तो जोडायचा आहे, ओवायचा आहे आपल्या या ट्रेबलमध्ये. हे सगळे बाजूला करते. ऍक्च्युली हे जे हा जो बेस आहे त्या बेसमध्ये तुम्हाला फारसं छान उठून दिसणार नाही, पण पुन्हा एकदा खूप इम्प्रॉम्प्टू डिसिजन होता म्हणून हे पुढच्या वेळेला एकदम ह्याहून छान मस्त प्लॅन करेन. छान पांढरा बॅकग्राऊंड वगैरे घेईन. ओके, सो ही वायर आहे, ही साधारण 23 गेजची वायर आहे. ही अशा पद्धतीने सरळ करायला लागते. बरेचदा ह्या वायरी काळ्या पडलेल्या असतात, त्याच्यावर धूळ चढलेली असते त्यामुळे, किंवा मुळात पितळ किंवा ब्रास, ह्या ब्रासच्या वायरी आहेत. पितळ किंवा ब्रास हा एक अलॉय आहे आणि तशामुळे त्याचा रंग वेगवेगळा असतो. सो आता आपण ह्याच्यामध्ये
हा मणी असा घालूया आणि हा मणी घालून आपण इथून त्याला खालून बंद करूया. ओके. बघा आता इथे तुमच्या लक्षात येईल छोटीशी गॅप राहते इथे, ती गॅप मी क्लोज करते. केली. ओके. आता ही अडकवायची. इथे असं त्यानंतर ह्याला असं गोल फिरवून घ्यायचं. पकडीने हे पकडून ओके. सो सिक्युअर झाला आपला मणी आणि ही वायर गेली बाजूला ठेवली. आता हे याच्यात कसं अडकवणार? सुरुवातीलाच हे याच्यामध्ये अडकवायला हवं होतं एकतर, आणि मग त्याचं गोल फिरवायला हवं होतं, किंवा आपल्याला जिथे अडकवायचं आहे तिथून हा एंड जवळ असल्यामुळे हे थोडंसं ओपन केलं, असं हे अडकवलं आणि हे पुन्हा एकदा बंद केलं घट्ट. अरे हे खाली आलं होतं. सो हे असं बंद केलं. कसं वाटतंय कानातलं? आवडलं का तुम्हाला? बनवणार का तुम्ही हे? ह्याच्यासाठीचे लागणारे जे काही मटेरियल आहे ते सगळं तुम्हाला Amazon वगैरेवर मिळतं. वगैरेवर म्हणजे आता तुम्हाला बाकी ठिकाणी शोधावं लागेल, फ्लिपकार्ट वगैरेवर. Amazonवर मिळतं हे नक्की. Amazonवर तुम्ही घेताना ब्रास फिल्ड वायर घेऊ नका, प्लेन ब्रास वायर घ्या, किंवा ज्याला मी तरी कधी कधी प्युअर ब्रास वायर म्हणते, कारण त्याच्यावर कुठलं कोटिंग नसतं वेगळं स्पेशल. जे ब्रासचं प्युअर ब्रास ऍक्च्युली असं काही जरी नसलं तरी त्याच्यावर ब्रासचं कोटिंग नसतं, कॉपरचं वगैरे त्या ब्रासवर. सो त्यामुळे ते प्युअर ब्रास किंवा अनकोटेड ब्रास असं म्हणता येईल. सो अनकोटेड ब्रासच्या तुम्ही वायर्स घेऊ शकता तुम्हाला तुमच्या डिझायर्ड लेंथच्या. आणि मी तुम्हाला दाखवलं तशा ह्या 3 पकडी, राऊंड नोज प्लायर, ही पॉइंटेड नोज प्लायर आणि हा कटर. आणि तुम्हाला आवडतील तसे मणी. आता हे माझ्याकडेच आता हे 3 वेगळे वेगळे मणी आहेत. हा ड्रॉप शेप मणी आहे, त्यानंतर नाही हे 2 वेगळे वेगळे मणी आहेत शेपमध्ये, आणि हा टायर शेप मणी आहे, आणि हा सुद्धा मी आता वापरते, हा टायर शेप मणी आहे. तो ट्रान्सपरंट आहे, हा सॉलिड आहे. सगळे काचेचे मणी आहेत. सो तुमच्या लक्षात आलं हे कसं बनलं? वायरला एका एंडला या राऊंड नोज प्लायरनी असं गोल फिरवलं, थोड्या अंतरावर जाऊन इथे बेंड केलं. हे खूप मोठं ठेवू नका, कारण मग तो कानातलं ते खूप खाली येतं आणि कधी कधी आपल्याला ते छान नाही वाटत, आपल्याला सवय नसेल तर. सो हे असं एवढंसं साधारण 1 बोटाच्या जाडी इतकं आपल्या कानातलं खाली आलेलं असतं, तेवढंच. आणि इथे कट करून टाकलं. आता पुन्हा एकदा मी म्हटलं तसं मगाशी सगळं सारखं तेच म्हणते की माझा आज प्लॅन नव्हता हे असा काही व्हिडिओ बनवायचा, त्यामुळे मी सगळं साहित्य बरोबर नाही घेऊन बसले. पण इथे एक आपल्याकडे जी कानस असते घासायची, ती कानस किंवा पॉलिश पेपर घेऊन हे जे कट केलेलं आहे, हा बघा इथे अगदीच पॉइंट आहे, तो कट केलेला जो आहे पॉइंट,
ओके, हा जो कट केलेला आहे तो टोचू नये म्हणून थोडासा गुळगुळीत करायचा. आता पुन्हा एकदा इथे हे बंद आहे, याच्यामध्ये आपल्याला कानातले अडकवायचं आहे. सो उघडलं थोडंसं, हा गोल उघडला, हा थोडासा जास्त उघडला, हे याच्यात अडकवलं आणि हा पुन्हा असा बंद केला. झालं आपलं कानातलं तयार. पहिलं कानातलं बनवायला अजिबात वेळ लागत नाही, पटापट बनवून होतं. दुसरं कानातलं बनवताना मात्र आपली परीक्षा असते, कारण अशाच साईजचं, अशाच शेपचं, मग ते थोडासा पोट असं मोठं नाही झालं पाहिजे किंवा कमी नाही झालं पाहिजे, किंवा ही जी हा जो एंड आहे हा इथे असा संपतोय या अँगलमध्ये, तो वेगळ्या अँगलमध्ये खूप संपला तर मग त्याचं डिझाईन खराब होणार वगैरे वगैरे, छान नाही दिसणार. किंवा हा जो टर्न आहे हा असाच आला पाहिजे, हा याहून मोठा नको, छोटा नको. हा जो शेवटचा गोल आहे हा पण तेवढाच आला पाहिजे, हाही मोठा नको, छोटा नको. सो ही सगळी ऍडजस्टमेंट करताना हिची मात्र खूप वेळ लागतो. सो म्हणून मी तुम्हाला आता एकच करून दाखवलं, तुमचा खूप वेळ घ्यायला नको म्हणून. पुन्हा कधीतरी मी दुसरं ह्याच्याच सारखं कानातलं कसं बनवायचं त्याचाही तुम्हाला डेमो देईन. तर आय होप तुम्हाला हे कानातलं बनवण्याची ही प्रोसेस बघायला आवडलं असेल. आणि आता हे शेवटचं कानातलं, हे बघा, हे थोडंसं असं इम्बॅलन्स वाटतंय कानातलं, कारण ते बनवलंच आहे तसं, म्हणजे ते डिझाईनच तसं आहे. असं थोडंसं जास्त लटकणारं, जास्त नाचणारं, याला नाचणारे कानातले म्हणते मी. बघा, आय होप तुम्हाला हे माझे सगळे डिझाईन्स आवडले असतील. आणि आता मी तुम्हाला हा जो डेमो दिला कानातलं म्युझिकल ट्रेबलचं, म्हणजे ट्रेबलचं कानातलं बनवण्याचा, हा तुम्हाला आवडला असेल तर तुम्हाला याविषयी अधिक चौकशी करायची असेल तर मला नक्की संपर्क करा. माझा नंबर स्क्रीनवर दिसतोच आहे, 7045196849. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त छान व्हिडिओमध्ये, जिथे मी तुम्हाला कदाचित प्रॉडक्ट दाखवेन किंवा असाच परत एखादा डेमो दाखवेन. कदाचित हे दुसरं कानातलं कसं बनवायचं सेम टू सेम डिझाईनचं, आय मीन ह्याच डिझाईनचं सेम टू सेम दुसऱ्या बाजूचं कानातलं कसं बनवायचं, जिथे असा प्रॉपर शेप एकमेकावर कोइन्साइड होईल असं, तर तसा एखादा व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी. पण यावेळेला प्लॅन करून आणीन, म्हणजे तुम्हाला हे कानातले वगैरे जास्त उठून दिसतील पांढऱ्या बॅकग्राऊंडवर वगैरे. तर चलो, बाय बाय, गुड नाईट. मस्त वाटलं हा व्हिडिओ बनवून मला, आणि आय होप तुम्हाला ह्या बघून एवढंच मस्त वाटलं असेल. तर प्लीज प्लीज कमेंट नक्की करा, म्हणजे मलाही हुरूप येईल अजून व्हिडिओ बनवायचा आणि तुम्हाला अजून थोडासा त्रास द्यायचा. ओके, चलो, बाय बाय.